गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने आयोजित केलेल्या गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शनिवारी संपन्न झाला। यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पनवेलतर्फे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। त्यानुसार यंदाही गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी आकर्षक अशी सजावट केली होती। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पनवेल शहरातील भाजपच्या तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात पार पडला। या स्पर्धेत प्रथम क्रमांक अभिमन्यू भंडारी, हिमांशु पाटील, कुणाल पायले यांनी पटकावला। द्वितीय क्रमांक मुकेश गिल्डा, हितेश भोपी, मयूर भोपी यांनी तर तृतीय क्रमांक अनिमेश ओझे, अनन्य चितळे, विजय गायकर यांनी पटकावला। सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी अरुणशेठ भगत यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पुढच्या वर्षी आणखी उत्साहाने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे सांगितले। सर्वात प्रथम मी गणपतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी जो भाग घेतला तो भाग घेण्याची ज्यांनी आपल्याला संधी दिली अशा आपल्या युवा मोर्चाचे अध्यक्ष असलेले आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, परेश ठाकूर आहेत, यांनी या स्पर्धा यांच्या कल्पकबुद्धीने या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्याच्यामुळं आपल्याला सर्वांना याच्यामध्ये भाग घेण्याची जी संधी मिळाली। मला आत्ता ज्यांना बक्षीस पहिलं मिळालं आहे आणि ज्यांना दुसरं तिसरं बक्षीस किंवा त्यांनी पुढल्या वर्षी मला पहिलं बक्षीस कसं मिळेल या दृष्टिकोनातनं आतापासून आपण जर स्पर्धा आपल्या मनामध्ये करून ठेवली तर मला वाटतंय पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त लोक सहभागी होताना दिसतील आणि चांगला पारितोषिकाचा कार्यक्रम होईल। पारितोषिक किती आहे त्याच्यापेक्षा आपल्याला बक्षिसाची थाप जी आपण या ठिकाणी देतो ती खरी आपली गणपती पावला आपण अशा दृष्टिकोनातून आपण सर्व बघतो आणि म्हणून पुढल्या वर्षी गणपती लवकर यावे असे बोलतो आपण, पण मला वाटतं यंदाच्या पेक्षा महिनाभर तरी लेट आहेत पुढचे गणपती। त्याच्यामुळं आपण सर्वांनी जास्तीत जास्त पुढल्या वेळी तयारी करून आपण पुढचा नंबर कसा मिळेल या दृष्टिकोनात सर्वांनी प्रयत्न करावा। पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो। यावेळी भाजपचे पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, प्रभाग क्रमांक 19 चे अध्यक्ष पवन सोनी उपस्थित होते। प्रत्येकाला गणपतीचा सण आला की असं असतं की आपल्या घरचं डेकोरेशन एकदम छान आणि घरचं डेकोरेशन छान करताना घरातले सगळे मंडळी, आपल्या गावाकडे असणारे आपले नातेवाईक, शहरात आपले सगळे मित्र हे आपल्या घरी आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला येतात आणि त्या कारणाने आपण सगळे एकत्र येतो। तर हा सण साजरा करताना आपण पर्यावरणाचं पण काळजी घेतली पाहिजे, तसंच सजावटही चांगली झाली पाहिजे। या उद्दिष्टाने पनवेल शहर युवा मोर्चाने ही सजावट स्पर्धा आयोजित केली आणि हे बक्षीस देताना त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न असा केला आहे की इको फ्रेंडली पद्धतीने ही सजावट झाली पाहिजे। फुलांचे डेकोरेशन्स असतील, थर्माकोलचा वापर कमीत कमी असणं, रिसायकलेबल मटेरियल्स वापरणं, याच्यातनं ज्यांनी गणपती सजावट केली आहे त्यांनाच बक्षिसं देण्यात आली आहेत असं माझी अपेक्षा आहे। आणि सर्वांनी म्हणजे घरातल्या महिलांना फराळाचं जेवण करायचं असतं, पाहुण्यांचं स्वागत करायचं असतं, हे सगळं करत असताना पण स्वतः हातभार लावून बाप्पाच्या मूर्तीपासून ते सगळं जे सजावट करतात त्यांना सगळ्यांना खरंच मी त्यांचे आभार मानतो की तुम्ही एवढी सगळी मेहनत घेता आणि इकडे हा उपक्रम युवा मोर्चातर्फे लाभत गेला तर त्यांनाही शुभेच्छा।